सावित्रीबाई फुलेंच्या काव्य फुले काव्यसंग्रहातील कविता इंग्रजी माऊली. सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार. मी सौ अनुराधा भुस्कट तुम्हा सर्वांचे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त सादर करीत आहोत सावित्रीबाई फुले यांच्या काव्य फुले काव्यसंग्रहातील काही निवडक कविता. त्यातील आज आपण कविता बघणार आहोत इंग्रजी माऊली. तर सुरू करूया. इंग्रजी माऊली इंग्रजी वैखरी शूद्रांना उद्धारी मनोभावे. इंग्रजी माऊली इंग्रजी वैखरी शूद्रांना उद्धारी मनोभावे. इंग्रजी माऊली नाही मोगलाई नाही पेशवाई मूर्खशाही. इंग्रजी माऊली नाही मोगलाई नाही पेशवाही मूर्खशाही. इंग्रजी माऊली देई सत्यज्ञान. इंग्रजी माऊली देई सत्यज्ञान शूद्राला जीवन देई प्रेमे. शूद्राला जीवन देई प्रेमे. इंग्रजी माऊली शूद्रांना पान्हा पाजी संगोपन आजी करत असे. इंग्रजी माऊली शूद्रांना पान्हा पाजी संगोपन आजी करत असे. इंग्रजी माऊली तोडते पशुत्व देई मनुष्यत्व शूद्र लोका. इंग्रजी माऊली तोडते पशुत्व देई मनुष्यत्व शूद्र लोका. चला तर इंग्रजी माऊली या कवितेचा अर्थ बघूया. सावित्रीबाई इंग्रजी भाषेला माऊली म्हणजेच आई म्हणतात. ही भाषा शूद्र आणि अतिशूद्रांसाठी उद्धाराचा मार्ग आहे. मनापासून इंग्रजी शिकल्यास सामाजिक गुलामगिरीतून मुक्तता मिळेल असा विश्वास त्या व्यक्त करतात. इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळे जुन्या काळातील मोंगलाई किंवा पेशवाईमधील अन्यायकारक कायदे आता चालणार नाही. ही भाषा अंधश्रद्धा आणि अज्ञानाची मूर्खशाही संपवणारी आहे. इंग्रजी शिक्षण हे केवळ अक्षर ओळख नाही तर ते सत्यज्ञान देते आणि यामुळे शूद्र समाजाला सन्मानाने जगण्याचे नवे जीवन व प्रेम मिळते. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळाला दूध पाजून त्याचे पालन पोषण करते, त्याचप्रमाणे इंग्रजी भाषा हा ज्ञानाचा पान्हा आहे. ज्ञानाचा पान्हा पाजून समाजाचे संगोपन करत आहे. ती एक आजीप्रमाणे मायेने सर्वांना सावरत आहे. अज्ञानामुळे माणसाला आलेले पशुत्व हे इंग्रजी भाषेमुळे लयास जाते आणि शिक्षणामुळे शूद्र समाजाला खऱ्या अर्थाने मनुष्यत्व म्हणजे मानवी अधिकार आणि प्रतिष्ठा प्राप्त होते. तर अशाच सावित्रीबाई फुले यांच्या आणखी कविता ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सावित्री न्यूज इंडिया चॅनलला नक्की फॉलो करा आणि कविता आवडली असल्यास कमेंट करा. धन्यवाद.